बजेट मांडताना दोन गोष्टी त्याच्यात असणं अपेक्षित असतं. पहिली गोष्ट असते ती म्हणजे सरकारकडे पैसा येणार कुठून आणि सरकार पैसा खर्च कशावर करतं याची एक मांडणी, याचा एक ताळेबंद शासन देतं. आणि म्हणून या बजेटला आपण अंदाजपत्रक असं म्हणतो. अंदाजित उत्पन्न काय आणि प्रस्तावित खर्च काय हे ज्या स्टेटमेंटमध्ये मांडलं जातं त्याला बजेट म्हणतात. आणि दुसरं ज्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो, म्हणजे शासन या वर्षात अर्थविषयक काय संकल्प करणार आहे किंवा केला आहे तो सगळ्या जनतेला संसदेच्या माध्यमातून सांगत असतो. बजेटचं विश्लेषण करताना त्यामुळे या दोन्ही बाजू आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे शासनाने संकल्प काय केलाय. हा संकल्प सामान्यपणे दोन प्रकारचा असतो. एक असतो विकास आणि दुसरा असतो इक्विटी. म्हणजेच या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास सरकार कसा करू इच्छितो, त्यासाठी काय योजना आहेत, त्यासाठी कशावर खर्च होणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला हा जो विकास होतो, सामान्यपणे विकासाची फायदे किंवा फळं ही समाजातल्या एका वर्गाला मिळतात. एक वर्ग त्याच्यापासून कमी लाभार्थी राहतो आणि मग ही दरी हॅव्स आणि हॅव नॉट्स मधली वाढत जाऊ शकते. ही पण शासनाची जबाबदारी आहे की ही दरी कमी कशी करता येईल. त्याला मी इक्विटी असं म्हणतो. मग ती रिजनल डिस्पॅरिटी कमी करणं असो किंवा इन्कम अँड वेल्थ इनइक्वालिटी कमी करणं असो, या दोन्ही बाबतीत शासनाला काही संकल्प करावा लागतो. आणि तो संकल्प अर्थसंकल्पात कसा मांडलाय हे बघायचं. आणि त्यासाठी शासन खर्च कसा करणार आहे आणि उत्पन्न कसं मिळवणार आहे हेही आपल्याला बघायचं असतं. म्हणून अर्थसंकल्पाचं विश्लेषण आपल्याला बघताना अंदाजपत्रकही बघायचं आहे आणि संकल्प पण बघायचा आहे. या अंगाने आत्ताच्या बजेटकडे आपण बघूया. त्यापूर्वी थोडीशी आत्ताची स्थिती काय भारतीय अर्थव्यवस्थेची, कारण विकासाकडे जायचं असलं तर पहिल्यांदा आपण आहोत कुठे तिथून सुरुवात केली पाहिजे. आपल्या सगळ्यांना चांगली कल्पना आहे की भारताची अर्थव्यवस्था ही गेले 3 वर्ष फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून वर्ल्ड बँक आणि IMF नी नावाजलेली आहे. मी मुद्दामून 3 वर्ष सांगतो. यांचे जे रिपोर्ट्स येतात IMFचा हा क्वार्टरली रिपोर्ट असतो. त्या क्वार्टरली रिपोर्टमध्ये म्हणजे एकूण 12 क्वार्टरली रिपोर्टमध्ये हे विरुद्ध फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी हे आपलं IMF नी मांडलेलं आपल्याला दिसतं. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशननी असं आता स्पष्ट केलंय की भारताच्या विकासाचा दर 1.2% इतका मोठा आहे. जगातल्या कितीही अर्थव्यवस्था या प्रगत असल्या भारतापेक्षा आपला 5वा क्रमांक आहे. म्हणजे आपल्या पुढे आता 4च देश राहिलेले आहेत की जे आपल्यापेक्षा अधिक विकसित देश आहेत. GDPच्या तुलनेने विचार केला तर इथपर्यंत आपली नजर आलेली आहे. आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा एक नारा दिलेला आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं आहे. सध्या आपण 3.7 ट्रिलियन पर्यंत टप्पा गाठलेला आहे. काही चांगल्या बाबीमध्ये एक आणखी चांगल्या बाबीचा उल्लेख करायला पाहिजे आणि ती म्हणजे बँका. बँकांची अवस्था काय झाली होती 3-4 वर्षापूर्वी ही आपल्यापैकी अनेकांना माहिती. 11% इतके NPS बँकेचे होते आणि विशेषतः ज्याला आपण पब्लिक सेक्टर बँका म्हणतो त्यांचे इतक्या स्तरापर्यंत NPS गेलेले होते. पण आता आपल्या असं लक्षात येईल की हे NPS फक्त 0.6% इतके खाली आलेले आहे. बँका तोट्यात चालत होत्या. यावर्षी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँकांचा नफा 1,41,000 कोटी रुपयांचा आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये जर आपण बघितलं
बँकांच्या दृष्टीने स्कॅम्स, बँकाच काय किंवा पूर्वी जसं 2G स्कॅम वगैरे वगैरे जे होते, कोल स्कॅम, गेल्या काही वर्षात आपल्याला स्कॅम हा शब्द सुद्धा ऐकू येण्याचं झालेला आहे. या सगळ्याचा एक परिणाम म्हणजे आपल्या शेअर बाजारावर लोकांचा विश्वास वाढत चालला आहे. स्थानिक आणि विदेशी अशा दोन्ही गुंतवणूकदारांनी शेअर बाजारावर विश्वास ठेवला आणि परिणामतः भारताच्या शेअर बाजाराचं मार्केट कॅपिटलायझेशन जर आपण विचारात घेतलं तर जगात आज आपला 5वा क्रमांक लागतो. मला वाटतं या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल आहेत. त्यात एक तुम्हाला मला आणखीन दिलासा देणारी बाब म्हणजे महागाईचा दर, त्याला इन्फ्लेशन इंडेक्स असं म्हणतात. हाही जर फूड आणि फ्युएल काढून टाकलं तर 3.1% इतक्या कमी स्तरावर आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर बजेट मांडायचं. पण म्हणजे हे सगळं चांगलंच आहे का काही आव्हानं पण आहे? माझ्या दृष्टीने या बजेट मांडताना अर्थमंत्र्यांच्या समोर 4 आव्हानं होती. एक पहिलं आव्हान होतं ते म्हणजे बेरोजगारी हटवण्याचं, ज्याच्यावर प्रचंड चर्चा गेले 2-3 वर्ष आणि विशेषतः इलेक्शन पूर्वी झालेली आपण सगळ्यांनी ऐकली. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं होतं तर या बेरोजगारीला ऍड्रेस करण्याची आवश्यकता होती. दुसरं एक आव्हान जे मोठं होतं ते म्हणजे ही विकासाची एक गती आता मिळाली, पण ती गती टिकवायची आणि वाढवायची. म्हणजे त्याच्यात समाधानी न राहता ती गती कशी वाढवता येईल, टिकवता येईल, हे दुसरं आव्हान होतं. तिसरं एक आव्हान होतं त्याला मी म्हणतो वित्तीय शिस्त पाळण्याचं एक आव्हान होतं. कारण सामान्यपणे ज्या वेळेला विकासाकडे एखादा देश जातो, एखादी अर्थव्यवस्था जाते, त्यावेळेला या वित्तीय शिस्तीकडे दुर्लक्ष केले जातं आणि अनेकदा अर्थतज्ञ सुद्धा असं सांगतात की विकासासाठी आवश्यक आहे. म्हणून वित्तीय शिस्त पाळणं हे एक तिसरं आव्हान होतं. आणि चौथं आव्हान जे आपण सगळ्यांनी नंतर फार ऐकलं आहे ते म्हणजे मित्र पक्षांना सांभाळायचं होतं. मला वाटतं या चौथ्याबद्दल फार काही बोलायची आवश्यकता नाही आहे, त्याच्यावर खूप चर्चा होऊन गेलेली. तेव्हा माझं आत्ताचं प्रेझेंटेशन आहे पहिल्या 3 आव्हानांना सरकारने या बजेटमध्ये कसं तोंड दिलं आहे, त्यासाठी काय संकल्प केलाय आणि काय तरतुदी केल्या याची थोडीशी मांडणी मी आपल्या समोर करायचा प्रयत्न करेन. सुरुवात करूया आपण बेरोजगारीपासून. आता सामान्यतः देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर आपल्याकडे इतकी प्रचंड लोकसंख्या आहे, असं म्हणतात की आता आपण चीनलाही सरपास करून पुढे चाललो. इतकी लोकसंख्या आहे, पण त्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे. आणि ती पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं इंग्रजीत म्हणतात, म्हणजे तरुण वर्ग जास्ती आहे. आणि हा तरुण वर्ग जास्ती असल्यामुळे जो इतर देशात नाही आहे, इतर देशात वयस्कर लोकांची, ज्येष्ठ लोकांची संख्या जास्ती आहे. तर याचा कसा फायदा अर्थव्यवस्थेला मिळेल तर ते ज्या वेळेला कामाला लागतील तेव्हा मिळेल. पण आजची स्थिती अशी आहे की त्यांना कामच नाही. म्हणजे एका बाजूला बेरोजगारी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण जर इंडस्ट्री ट्रेड मध्ये गेलो तर तिथले लोक म्हणतात आम्हाला माणसं मिळत नाही. हे काही कॉन्ट्राडिक्शन आहे का? तर ज्या प्रकारची माणसं हवी आहे ती माणसं उपलब्ध नाही. आणि म्हणून ज्या माणसांकडे जे स्किल आहे ते आता एम्प्लॉयरला नको आहे किंवा ते स्किलच नाहीये म्हणून एम्प्लॉयर त्यांना एम्प्लॉय करू शकत नाही. अशा एका मोडवर आपल्या देशाची स्थिती आता आहे. आता रोजगार वाढवायचा, मी जरा इथे सगळ्यांना थोडंसं मनातल्या मनात विचार करायला सांगतो. समजा तुम्ही अर्थमंत्री झाला, तुम्ही पंतप्रधान झाला, तुम्ही HR मिनिस्टर झाला आणि तुम्हाला हे आव्हान फेस करायचं. कशा नोकऱ्या निर्माण करू शकू आपण? आपण आपली आपली कल्पना करा आणि मग लक्षात येईल की हे फार सोपं काम नाही. साधं सरदोपट उत्तर काय आहे? सरकारी नोकर भरती करावी, म्हणजेच शासनात भरती करावी किंवा शासकीय उद्योगात भरती करावी. याला किती मर्यादा आहे? शासन किती जणांना नोकरीत सामावून घेऊ शकेल
तेव्हा किती पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्समध्ये नोकऱ्या देता येतील आणि त्याचा जो आर्थिक भार येईल तो किती काळासाठी, कारण एकदा नोकरीला आला की काढणं मुश्किल आहे. म्हणजे हा उपाय तोंडावर उत्तर देण्यासाठी म्हणून चांगला उपयोगी आहे, पण प्रत्यक्षात हा उपाय आणणं हे अशक्य प्राय आहे. मग उपाय राहतो काय? तर मला असं वाटतं की जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांना काही इन्सेंटिव्ह दिला आणि जे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहेत त्यांना काही संधी उपलब्ध करून दिली आणि आर्थिक इन्सेंटिव्ह दिला. जे एम्प्लॉयेबल नाही त्यांना एम्प्लॉयेबल करण्यासाठी काही प्रयत्न केला तर कदाचित हा तिढा सुटू शकेल असा विचार या अर्थसंकल्पात केला आणि 4 योजना या अर्थसंकल्पात रोजगार वाढीसाठी केल्या. मी थोडी बॅकग्राऊंड जरा विस्ताराने मांडली अशासाठी की सामान्यपणे जे सांगितलं जातं ना की सरकारने नोकऱ्या द्याव्या, हे एवढं सोपं काम नाही जर नीट अर्थव्यवस्था चालवायची असेल तर. कारण आता नोकऱ्या देऊन टाकता येतील, पण पुढे 30-40 वर्ष त्या मंडळींना सांभाळायचं आहे, त्यांचा पगार द्यायचा आहे आणि त्यांनी काम करण्यासाठी ते आवश्यक ते स्किल धारण करणारे असायला लागतील. म्हणून हा जरा हटके विचार या बजेटमध्ये केलेला दिसतो, ज्याच्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांना इन्सेंटिव्ह दिले ज्यावेळी जॉब क्रिएट होतील, कौशल्य प्रशिक्षणाला प्रोत्साहन दिलंय आणि तरुणांना इंटर्नशिप द्या म्हणून कंपन्यांना इन्सेंटिव्ह दिला. 3 स्तरावर विचार केलेला दिसतो. ज्यांना नोकरी नाही त्यांना एम्प्लॉयेबल बनवायचं म्हणून प्रशिक्षण. काय होतंय बघा, आपल्या लक्षात येईल, कंपन्या सुद्धा शेवटी भरती करताना हा माणूस आपल्या उपयोगी आहे की नाही ते बघूनच भरती करते. आता हे टेस्ट कसं करणार? एका इंटरव्ह्यू मध्ये टेस्ट तर काही होणार नाही. म्हणून इथे एक योजना एम्प्लॉयर साठी सुद्धा आणली आहे. त्या 4 योजना थोडक्यात मी आपल्या समोर ठेवतो. पहिली योजना आहे, त्याला फर्स्ट टाइमर्स असं म्हटलं, ज्यांना पहिल्यांदा नोकरी मिळणार आहे आणि म्हणून ही नोकरी ज्यांना मिळणार आहे त्या मंडळींसाठी एम्प्लॉयरनी एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑफिसकडे त्या एम्प्लॉईची आधी नोंदणी केली पाहिजे. कारण आपल्याकडे काय लगेच पुरावा द्या हे एक असतं ना, काही म्हटलं की तुम्ही हे केलं याचा पुरावा द्या. मग पुरावा काय? एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडकडे ज्यांच्या नव्याने नोंदणी झालेली आहे तेवढ्यांना नवीन नोकरी मिळाली असा पुरावा देता येणं शक्य होईल. म्हणून पहिल्यांदा त्यांची नोंदणी तिथे करा. ते नवीन अपॉइंटी पाहिजेत, त्यांना पूर्वी नोकरी नसली पाहिजे आणि ते कुठल्याही सेक्टरमध्ये असले तरी चालतील. या नवीन नेमलेल्या लोकांचा 1 महिन्याचा पगार सरकार सबसिडी म्हणून एम्प्लॉयरला देणार. याची कमाल मर्यादा 15,000 रुपये ही सरकारने ठरवली. म्हणजे एम्प्लॉयर साठी ही एक आपण म्हणूया सवलत, इन्सेंटिव्ह, प्रलोभन असं दिलंय की तुमचं 1 महिन्याचा पगार 15,000 रुपये कमाल इतका आम्ही देऊ. याच्यात एक अट घातली आणि ती म्हणजे हे 3 टप्प्यात देऊ, 3 हप्त्यात देऊ. पहिला हप्ता असाच देऊ. दुसरा हप्ता देताना हे बघू की त्याने फायनान्शियल लिटरसीचा कोर्स केला आहे का. म्हणजे सरसकट नोकरी आणि सरसकट इन्सेंटिव्ह असं नाही, त्यांनी त्या ह्याच्यात काहीतरी शिकलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे की ही रिइम्बर्समेंट आम्ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणून त्या एम्प्लॉईच्या खात्यामध्ये जमा करू. 3 हप्त्यामध्ये हे होईल आणि अशी 2 वर्ष सरकार 15,000 रुपये एम्प्लॉयरला देईल. ही पहिली योजना आहे, त्याला फर्स्ट टाइमर्स असं म्हटलं. दुसरी योजना आणली आहे, त्याला नाव दिलं बल्क हायरिंग. मोठ्या प्रमाणावर नोकरी ज्यांनी उपलब्ध करून दिली संख्येने, अशांसाठी ही तरतूद एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांना बेनिफिट देणारी आहे. हे एम्प्लॉयर उत्पादन क्षेत्रातले असायला पाहिजे, ज्यांचं 3 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड असलं पाहिजे. पहिल्या कॅटेगरीमध्ये कोणताही एम्प्लॉयर चालेल. याच्यामध्ये नवीन अपॉइंटी पाहिजे
आणि त्या नवीन अपॉइंटीसाठी किमान 50 लोक किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये जेवढे आज कामगार आहेत त्याच्या 25% नव्याने नियुक्त झालं पाहिजे. काही अटी घातल्या. त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्या 25,000 रुपयापर्यंतच्या पगाराला इन्सेंटिव्ह सरकार देईल. तो इन्सेंटिव्ह काय आहे तर पगाराच्या 24% इतकी रक्कम मालक आणि नोकर या दोघांना 4 वर्षापर्यंत मिळेल इक्वली. आणि ही स्कीम सुद्धा 2 वर्ष चालू राहील. इथे आपल्या लक्षात येईल एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई दोघांना फायदा आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त एम्प्लॉईला रिइंबर्समेंट मिळणार आहे. तिसरी एक योजना आहे ज्याला त्यांनी म्हटलंय जॉब क्रिएशन. इथे पहिल्या दोन्ही ह्याच्यात फर्स्ट एम्प्लॉई होते. इथे फर्स्ट टाइम एम्प्लॉई नाही, फर्स्ट अपॉइंटी नाहीये. तर इथे दुसरीकडचा जरी माणूस तुम्ही घेतला ऑलरेडी एम्प्लॉई तरी चालणार आहे. फक्त जास्तीचा तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल आणि हा कोणत्याही क्षेत्रात चालेल. नवीन नोकर ही अट आवश्यक नाहीये. त्याचाही मालकाने एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडात नोंदणी केली पाहिजे आणि अशा एम्प्लॉईचं मालकाचं PF कॉन्ट्रीब्युशन 3,000 रुपयापर्यंतचं सरकार रिइंबर्स करणार आहे. ही फक्त मालकांना बेनिफिट देणारी योजना आहे. या 3 थेट रोजगाराच्या योजना आहेत. चौथी जी योजना आहे ती आहे इंटर्नशिपची. जे आपण वारंवार म्हणत आलोय की एम्प्लॉईला संधी मिळाली पाहिजे. तुमच्याकडे स्किल आहे की नाही, चांगला हार्ड वर्किंग तुमची इच्छा आहे की नाही हे सिद्ध करायला आधी संधी तर मिळाली पाहिजे, नोकरी तर मिळाली पाहिजे. तसंच एम्प्लॉयरच्या बाबतीत आहे. त्यांनी एखादा माणूस घेतल्यानंतर तो कामाचा आहे की नाहीये, त्याला पैलू पाडणं शक्य आहे का नाहीये हे पण बघायला पाहिजे. म्हणून ही इंटर्नशिपची एक योजना आणली आहे. याच्यामध्ये सरकार दर महिन्याला 5,000 रुपये त्या इंटर्नला देणार आहे. असं 12 महिने देणार आहे. अट काय आहे तो कुठेही दुसरीकडे नोकरीला असता कामा नये, पूर्ण वेळ इथे नोकरी केली पाहिजे. शिक्षण सुद्धा त्याचं पूर्ण झालेलं असलं पाहिजे आणि त्याचं वय 21 ते 24 याच्यात असलं पाहिजे. कंपनीने याच्यात काय करायचंय 3 गोष्टी करायच्या. सरकार पगार देणार म्हणजे इंटर्नशिप देणार 5,000 रुपये दरमहा. कंपनीने वर्षातनं 6,000 रुपये त्या एम्प्लॉईला द्यावेत. त्याचा ट्रेनिंगचा खर्च कंपनीने करावा आणि त्याचा प्रशासकीय खर्च सुद्धा कंपनीने करावा. पण याच्यात सूट काय दिली आहे कंपनीला तर ती सूट अशी आहे हा खर्च त्यांनी CSR मधनं केला तरी अलाउड होणार आहे. आता CSRचा खर्च आपल्याला माहिती आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. प्रॉफिट झाला की त्या प्रॉफिट मधला काही हिस्सा आता बाय लॉ कंपल्सरीली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून कुठल्या तरी कामासाठी वापरायला कंपनीने दिला पाहिजे. हे बाय लॉ कंपल्सरी. आतापर्यंत कंपन्या काय करतात, कुठली तरी चांगला ट्रस्ट बघा, चांगलं काम बघा, संस्था बघा आणि त्यांना हे द्या. काही कंपन्यांनी स्वतःचे असे काही सेवा प्रकल्प उभे केले. आता ही तरतूद केल्यामुळे फायदा कंपन्यांना काय, बाहेर कोणाला ते पैसे द्यायची गरज नाही. ते स्वतःच्या कंपनीसाठी त्याचा उपयोग करू शकतील. म्हणजेच प्रॉफिटवर परिणाम न होता हा खर्च कंपन्या करू शकतील. ही त्याच्यातली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. अशा 4 योजना एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की सरकारने याच्यात खूप चांगला विचार, खोल विचार केलेला दिसतो. ज्यायोगे एम्प्लॉयमेंट जनरेट तर होईल पण सरकारवर परमनंट लायबिलिटी काही येणार नाही, आर्थिक लायबिलिटी येणार नाही किंवा अदरवाईज लेबर लायबिलिटी सुद्धा काही येणार नाही. कंपन्यांवर सुद्धा हा चॉईस राहील. त्यांना चांगला वाटला कॅन्डिडेट ते कॅन कंटिन्यू, त्यांना नाही वाटला चांगला कॅन्डिडेट ते सोडून देऊ शकतात. एम्प्लॉयरला एक ही संधी आहे चांगला माणूस निवडावा. एम्प्लॉईला ही संधी आहे की त्यांनी स्वतःला प्रूव्ह करावं आणि त्याचा आर्थिक भार येणार नाही. अशी साधारणपणे ही एक वेगळ्या थॉट प्रोसेस म्हणून आलेली योजना मला वाटते. या जोडीला एक आणखीन चांगली गोष्ट केली आहे ती म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसाठी काही योजना आणली.
देशातल्या 1000 ITIचा दर्जा सुधारावा आणि 20 लाख तरुणांचं कौशल्य विकसन व्हावं यासाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आपल्याला दिसते, सो दॅट हे नवीन येणारी मंडळी एम्प्लॉयेबल होतील. आता बऱ्याच वेळेला स्किल डेव्हलपमेंट करताना फी भरावी लागते आणि अनेक मंडळींना ती फी भरण्या इतकी ताकद नसते, म्हणून बरेचसे मंडळी लोनकडे जातात. ज्याला नोकरी नाहीये, त्याला स्किल नाहीये, त्याला आता स्किल मिळवायचं आहे आणि पैसे भरल्याशिवाय ते स्किल मिळणार नाही, अशा एका फिक्स मध्ये जर मंडळी आली तर एक मॉडेल स्किल लोन स्कीम अशी एक स्कीम या बजेटमध्ये जाहीर केली आहे. त्यामध्ये 7.5 लाख रुपयाचं कर्ज प्रत्येक माणसाला मिळू शकतं, अप्पर लिमिट, आणि त्याच्यासाठी त्याला कोणतंही तारण किंवा थर्ड पार्टी गॅरंटी देण्याची गरज राहणार नाही. सरकारने गॅरंटी फंड उभा करणार आहे आणि त्या गॅरंटी फंडामधनं ही गॅरंटी सरकार त्या विद्यार्थ्यासाठी देईल. म्हणजे एकीकडे ITIचं सक्षमीकरण आहे, दुसरीकडे ITIला किंवा अन्य स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रवेश घेणाऱ्या मंडळींना आर्थिक तरतूद कशी होईल ही पण व्यवस्था त्या ठिकाणी आहे. एक तिसरा प्रकार असतो ते म्हणजे उच्च शिक्षणासाठी बरीचशी मंडळी बाहेर जातात, तर त्यांना आपल्या देशात सुद्धा चांगलं शिक्षण मिळू शकतं, म्हणून त्या शिक्षण संस्थांमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज हे उपलब्ध करून दिलं जाईल. आणि एम्प्लॉयमेंटमध्ये जो पॉप्युलेशन मधला मोठा भाग, निम्मा भाग म्हणजे महिलांचा आहे, त्या महिलांचा सुद्धा सहभाग वाढावा म्हणून एक मोठी तरतूद ती म्हणजे वर्किंग विमेन हॉस्टेल्स अँड क्रेचेस हे तयार केले जाणार आहे. महिलांना हा एक मोठा प्रश्न असतो, वर्किंग वुमेनसाठी परगावात गेल्यानंतर राहायचं आणि मुलांचा सांभाळ. दुसरं, महिलांकडे काही विशिष्ट स्किल्स आहेत, त्या स्किल्सच्या डेव्हलपमेंटसाठी एक विशेष कार्यक्रम आणि महिलांच्या सेल्फ हेल्प ग्रुपने निर्माण केलेल्या वस्तूंना मार्केट ऍक्सेस मिळवून देण्याचं काम ते केलं जाईल. यासाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद ही या अर्थसंकल्पात केलेली आपल्याला सापडते. मला वाटतं थोडक्यात मी रोजगार हा विषय सरकारने कसा हाताळला आहे आणि त्याच्यात वेगळे पण काय हे आपल्या समोर मांडलं, हे पहिलं आव्हान होतं. आता दुसरं आव्हान आहे विकास. विकासाची गती टिकवायची आणि ती वाढवायची. ही कशी वाढेल? तर विकास आपल्याकडे मोजला जातो GDPच्या भाषेत, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. हा वाढला म्हणजे विकास चालू झाला किंवा विकास होतो. GDP कसा वाढेल? जेव्हा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज वाढतील तेव्हा GDP वाढेल. आणि ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये मोठी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन आणि वितरण. जास्ती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं पाहिजे आणि त्यांचा खप बाजारात झाला पाहिजे. बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. आतापर्यंतचे सगळे प्रयत्न जर आपण बघितले ना तर हे सगळे प्रयत्न हे उत्पादन वाढेल याच्यासाठी झालेले. इन्फ्रास्ट्रक्चर करा, मॅन्युफॅक्चरर्सना सवलती द्या, म्हणजे त्यायोगे उत्पादन वाढेल. पण आपल्या असं लक्षात येईल गेल्या 3 वर्षामध्ये प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर याचं प्रमाण घसरत चाललेलं आहे. आकडेवारी सांगायचं तर 21-22ला हे प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर फक्त 11.7% होतं. 22-23ला ते घसरून 6.8% झालं आणि 23-24ला म्हणजे मागच्या वर्षी ते फक्त 4% होतं. कन्झम्पशन एक्सपेंडिचर कमी झालं. याचा अर्थ काय झाला? बाजारातली मागणी कमी झाली आणि बाजारातली मागणी कमी झाली तर नुसतं उत्पादन होऊन काय करणार? त्याची विक्री वाढली पाहिजे, म्हणजेच लोकांच्या हातात पैसा दिला तर मागणी वाढेल. आता हा पैसा द्यायचा कसा हा एक मोठा प्रश्न, तोही या सरकारने ऍड्रेस कसा केला बघूया.
काही काही गोष्टी अशा आणल्या आहेत की ज्यामुळे तुमच्या माझ्या हातातला पैसा वाढणार. अगदी सोप्या 2-3 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पगारदार लोकांचं स्टँडर्ड डिडक्शन वाढतं. भले ते 25,000 रुपयांनी वाढवलं असेल, पण 25,000 स्टँडर्ड डिडक्शन वाढवलं याचाच अर्थ इनडायरेक्टली तुमचा पगार 25,000 टॅक्सेशनच्या दृष्टीने बघितला तर वाढतो. म्हणजे काय होणार आहे, या 25,000वरचा टॅक्स तुम्हाला कमी पडणार. 30% असेल तर 7,500 रुपये 8,000 रुपये तुमचा टॅक्स कमी होणार आणि तेवढं तुमच्या हातामध्ये खर्च करण्यासाठीचं उत्पन्न वाढणार. इतक्या सगळ्या योजनांतून नोकरीची संधी उपलब्ध करून दिली, त्याच्यातून उत्पन्न वाढणार आहे. अशा काही तरतुदींमुळे सरकारने लोकांच्या हातातलं उत्पन्न वाढवण्याची व्यवस्था केली आणि हे उत्पन्न जसं वाढेल त्याप्रमाणे बाजारातलं कन्झम्पशन वाढावं अशी अपेक्षा केली. एका बाजूला कन्झम्पशन वाढावं आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांनाही काही फायदा व्हावा म्हणून काही तरतुदी केलेल्या आहेत. विशेषतः लघु मध्यम उद्योगांसाठी या तरतुदी आहेत. त्यातल्या काही तरतुदी मी आपल्या समोर ठेवतो, म्हणजे उद्योगांचा विकास कसा होऊ शकतो मदत सरकारकडनं ते आपल्याला कळेल. पहिली योजना आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर MSMEs, मध्यम लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी. उद्योग छोटा आहे, मध्यम आकाराचा आहे, भांडवलाची गरज आहे. हे भांडवल बँकाकडे कर्जाच्या स्वरूपात मिळू शकतं, पण बँका त्यासाठी काय मागतात, एक तर तारण द्या किंवा गहाण ठेवा. म्हणजे गहाण ठेवा किंवा हमी द्या, गॅरंटी द्या. छोट्या उद्योगांकडे तारण ठेवायला काही असतंच असं नाही आणि हमी त्यांच्यासाठी द्यायला लोक तयार होतात असं पण नाही. त्याच्यासाठी ही योजना आहे की विना तारण विना हमी मशिनरी आणि इक्विपमेंटच्या खरेदीसाठी शासन गॅरंटी देणार आहे. मला वाटतं ही एक मोठी, त्यासाठी एक फंड तयार केला जाईल आणि हा फंड गॅरंटी देण्यासाठी एका बरोबरला 100 कोटीची गॅरंटी इथपर्यंत मिळू शकेल. दुसरी एक अडचण लघु उद्योगांची आणि मध्यम उद्योगांची असते आणि ती म्हणजे ज्याला आपण स्ट्रेस पिरियड म्हणतो. बऱ्याच वेळा उद्योग करताना कोणत्या तरी कारणाने असा एक कालावधी येतो की ज्या वेळेला त्याच्याकडचा पैसा कमतो. मे बी माल विकलाय त्याचे पैसे आले नाही, मे बी रॉ मटेरियलची उपलब्धता नाही, मे बी टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि मग तो अडचणीत येतो. ही फेज टेम्पररी असते. त्या फेज मधनं जर तो बाहेर पडला आणि अशा अडचणीच्या वेळेला तर कोणी मदतीला फार येईल याची खात्री नसते. या फेजला सरकारने क्रेडिट सपोर्ट ड्युरिंग स्ट्रेस पिरियड, त्याला स्ट्रेस पिरियड असं म्हणतात, आणि या स्ट्रेस पिरियड मध्ये क्रेडिट सपोर्टची व्यवस्था करता येईल का असा विचार केलाय. बँकेतलं याचं खातं NPA झालेलं नसतं, पण कोणत्याही क्षणी NPA होऊ शकेल अशा स्टेजला त्याचा आता धंदा असतो. तर अशा लोकांना स्पेशल मेन्शन अकाउंट म्हणून ट्रीट करावं. त्यावेळेला त्यांना अधिक फंडिंग लागलं तर ते अधिक फंडिंग उपलब्ध करून द्यावं आणि त्यासाठी लागणाऱ्या कर्जाला सुद्धा गॅरंटी सरकार देणार. म्हणजे त्याला गॅरंटर असण्याची दुसरी आवश्यकता नाही. हा स्ट्रेस पिरियड मध्ये केलेला एक उपाय चांगला वाटतो. आता बँका कशा पद्धतीने ठरवतात की या बॉरोवरची रिस्क आहे का नाही, ज्याला ते टेक्निकली रिस्क असेसमेंट म्हणतात. आता सामान्यपणे ही रिस्क असेसमेंट एखादी बँकेच्या बाहेरची एजन्सी करत असते आणि जे उद्योगात आहेत किंवा ज्यांना उद्योगाची माहिती आहे बँकेशी त्या बॉरोवरचा संबंध असतो. बॉरोवरचं खातं कसं चाललंय, त्याचा बिझनेस कसा चाललाय आणि त्याची नियत कशी आहे हे त्या बँकेला माहिती असतं. थर्ड पार्टी असेस करणाऱ्या माणसाला ते माहिती नसतं. तो त्याचा जे काय असेसमेंट आहे ते असेसमेंट इंडिपेंडंट असेसमेंट म्हणून करत असतो. आत्ताच्या बजेटमध्ये तरतूद अशी आहे
की ही अशी अंतर्गत पर्यायी रिस्क मॅनेजमेंट, रिस्क असेसमेंट व्यवस्था बँकांनी स्वतः उभी करावी. त्याचा परिणाम स्वाभाविकपणे असा होऊ शकतो की थोडं का होईना त्या माणसाबद्दल, त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल, त्याच्या बिझनेसबद्दल बँकांना माहिती असल्यामुळे रिस्क असेसमेंट थोडीशी प्रॅक्टिकली होऊ शकेल. मुद्रा लोनच्या अंतर्गत 3 कॅटेगरीज आहेत आपल्याला माहिती आहे, किशोर, बाल आणि तरुण. त्याच्यात तरुण या कॅटेगरीमध्ये 10 लाखापर्यंत लोन उपलब्ध आहे. ती मर्यादा आता वाढवून 20 लाख रुपयापर्यंत केलेली आहे. उद्योजकांसाठी पैसा उभा करण्यासाठी एक आणखी व्यवस्था आहे ज्याला इंग्रजीमध्ये ट्रेड्स असं म्हणतात. TREDS म्हणजे ट्रेड रिसिवेबल्स इलेक्ट्रॉनिक डिस्काउंटिंग सिस्टीम. ही काय सिस्टीम आहे ती जरा 1 मिनिटात सांगतो आणि मग त्याच्यात बदल काय केला तो सांगतो. माल जेव्हा उधारीने विकला जातो त्यावेळेला त्याची वसुली काही पिरियड ऑफ क्रेडिट नंतर करायची. म्हणजे 40 दिवसाचं क्रेडिट आहे, 30 दिवसाचं क्रेडिट आहे, 60 दिवसाचं क्रेडिट आहे. बिल केलंय, वसुली 30 दिवसांनी होणार. पण इतका वेळ थांबण्याची शक्यता त्या उद्योजकाला जर नसेल तर हे बिल डिस्काउंट करून घेता येतं. त्याचे डिस्काउंट चार्जेस दिले की हे बिलचे पैसे ताबडतोब मिळतात आणि मग बिलच्या पैशाची वसुली ती डिस्काउंटिंग एजन्सी करते. ही सिस्टीम बिल डिस्काउंटिंगची आहे. आता याच्यासाठी बँकांकडेच गेलं पाहिजे अशी आवश्यकता नाही, तर ही ट्रेड्स नावाची एक व्यवस्था, सिस्टीम उपलब्ध केलेली आहे. ती इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे ऑनलाईन आहे. आता आपल्याला माहिती आहे की शेतीमालाची विक्री सुद्धा ऑनलाईन व्हायला लागलेली आहे. ते याच सरकारने केलेलं एक मोठं पाऊल आहे. तसं हे ट्रेड बिल डिस्काउंट करण्यासाठी एक सिस्टीम आहे. त्या सिस्टीमवर नोंदणी करण्यासाठी आता 500 कोटीच्या टर्नओव्हरची मर्यादा होती. आता ज्याचा टर्न 500 कोटी आहे तोच या डिस्काउंटिंगचा फायदा घेऊ शकत होता. त्यामुळे छोट्या उद्योगांना फायदा मिळणं अवघड होतं. या बजेटमध्ये तरतूद अशी केली आहे की ही मर्यादा 500 कोटीवरनं 250 कोटीपर्यंत खाली आणलेली आहे. म्हणजे आता 250 कोटी जरी टर्नओव्हर असला तरी तुम्ही या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर करू शकाल आणि तिथून तुमची ट्रेड बिल्स डिस्काउंटिंग होऊ शकेल. बँकांकडे गेले तर बँकांकडे नॉर्म्स आहेत. आम्हाला डिस्काउंट चार्ज एवढा आहे, इतके % डिस्काउंटिंग द्यावं लागेल. या सिस्टीमवर फायदा काय आहे, तिथे ऑप्शन होतं आणि त्यामुळे ऑप्शन मध्ये तुम्हाला रेट ऑफ डिस्काउंट हा कमी जास्ती होऊ शकतो डिपेंडिंग अपॉन द क्वालिटी ऑफ युअर ट्रेड बिल. याशिवाय आणखीन एक योजना म्हणजे ई कॉमर्स एक्सपोर्ट हब्स. उद्योगांची विक्री वाढावी आणि निर्यात व्हावा म्हणून असं पुन्हा एक ई प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे या बजेटमध्ये. याच्यासाठी एक PPP मॉडेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये मॉडेल होईल आणि MSMEs आणि पारंपरिक कारागीर यांच्या उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग होईल. एक आणखी छान तरतूद केली आहे ती म्हणजे सिडबी संदर्भात. मला वाटतं सिडबी ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्याच्या नावातच आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक. पण ही सिडबी आता फार थोड्या ठिकाणी त्याच्या ब्रँचेस आहेत. या बजेटमध्ये असं प्रस्तावित केलंय की जिथे जिथे MSME क्लस्टर्स आहेत त्या सगळ्या क्लस्टर्सच्या ठिकाणी आता सिडबीने आपली शाखा उघडल्या पाहिजेत. ही पण एक चांगली तरतूद की इझी ऍक्सेसिबिलिटी होईल, तुम्हाला पटकन सिडबीकडे निदान अप्रोच करता येऊ शकेल. एक आणखीन तरतूद केल्याची एंजल टॅक्स रद्द केला. हे ज्यावेळेला ऐकलं त्यावेळेला अनेक लोकांना हा एंजल टॅक्स लावला कधी होता आणि एंजल टॅक्स अशा नावाचा टॅक्स कुठे दिसतो का. आम्हाला इन्कम टॅक्स माहिती आहे, आम्हाला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स माहिती आहे, कस्टम्स ड्युटी माहिती आहे, पण एंजल टॅक्स नावाचा टॅक्स कुठे काही ऐकलेला नाही. एका मिनिटामध्ये आधी एंजल टॅक्स काय आहे ते सांगतो. इन्कम टॅक्स मध्ये सेक्शन 56 मध्ये याची 56(2) मध्ये याची तरतूद आहे. म्हणजे वेगळा कर नाही,
हा इन्कम टॅक्सच आहे पहिल्यांदा, फक्त त्याला सोयीसाठी एंजल टॅक्स असं नाव दिलं. एंजल या शब्दाचा मराठीत अर्थ जर करायला तुम्ही डिक्शनरी उघडली तर एंजलचा अर्थ आहे देवदूत. म्हणजे हा देवदूताचा कर आहे का देवदूतासाठी कर आहे का देवदूतावर कर आहे? तर अगदी सोपं आहे. एंजल म्हणजे कोण? अर्थमंत्र्यांनी भाषणात असं सांगितलं की हा एंजल टॅक्स काढल्यामुळे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना फायदा होतो. हे जेव्हा स्टार्टअप्स येतात त्यांच्याकडे काहीतरी टेक्नॉलॉजी असते, डोकं असतं, स्किल असतं, नॉवेल आयडिया असते आणि ते ती इम्प्लिमेंट करू इच्छितात. त्याला आपण स्टार्टअप्स म्हणतो. कोणाला कल्पना होती का की माझी एकही कार नाहीये पण मी 1000 कार एका वेळेला भाड्याला देईन? असं शक्य आहे असं आपल्याला पूर्वी वाटलं असतं काय 4-5 वर्षापूर्वी? माझं एकही हॉटेल नाहीये, माझी एकही रूम नाहीये पण मी हजारो रूम्स एका वेळेला भाड्याने देईन. म्हणजे मग ते ओला असेल, उबेर असेल, ओवायओ असेल, हे सगळे स्टार्टअप्स आहेत. नुसती कल्पना आहे. तुम्ही जर त्यांच्या ऍसेट्स बघितले तर ऍसेट्स काही नाहीये. इन्व्हेस्टमेंट मोठी आहे पण ती इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीमध्ये आहे आणि हा सगळा स्किलचा, टेक्नॉलॉजीचा भाग आहे. आता जर एखादा माणूस एखादी अशी कल्पना घेऊन आला तर त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार. त्याच्याकडे कल्पना आहे पण पैसे नाही आहेत. आणि अनेक लोक समाजात असे आहेत की ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना अशा काही नवीन बिझनेसची कल्पना नाही. या दोघांना एकत्र करणं, हा जो पैसा देतो त्याचं नाव एंजल इन्व्हेस्टर. म्हणजे त्या स्टार्टअप साठी तो देवदूत आहे. तो आला म्हणून पैसा मिळाला आणि मग हा येताना फक्त पैसा घेऊन येत नाही. तो आपला अनुभव घेऊन येतो, तो आपले कॉन्टॅक्ट घेऊन येतो, तो आपला स्किल घेऊन येतो, प्रोफेशनल मॅनेजरियल स्किल. आणि मग या दोघांचा जे काही संयोग होतो आणि त्यातनं जो स्टार्टअप राहतो तो यशस्वी होतो. हे आपण बघितलं. मध्यंतरी टीव्हीवर सुद्धा असे शोज आपण बघितले असतील कदाचित. एका बाजूला टेक्नोक्रॅट्स येतात, दुसऱ्या बाजूला फायनान्सर्स येतात. यांनी त्यांचे प्रोजेक्ट्स मांडायचे आणि इन्व्हेस्टर्सनी त्याचे बरे वाटतील, चांगले वाटतील त्यांच्याशी निगोशिएट करायचं. अशी जोडणी टीव्हीच्या कार्यक्रमातही झालेली आपण बघितली असेल. आता यांच्यावर टॅक्स म्हणजे काय? आधी एंजल ही कन्सेप्ट मी क्लिअर केली थोडीशी. आता ह्याच्यावर टॅक्स म्हणजे काय होतं? तर आता जो कोणी हा टेक्नॉलॉजी असलेला माणूस आहे, एंटरप्रेन्योर आहे, हा त्यांच्याकडे पैसे मागतो. त्यावेळेला काही शेअर्स देणार त्यांना. हे शेअर्स काय किमतीला द्यायचे? कारण हे फक्त व्याजाने पैसे मिळणं शक्य नाही. त्याच्यामध्ये रिस्क मोठी आहे आणि त्याच्यामध्ये जेस्टेशन पिरियड म्हणजे वाट बघायचा कालावधी मोठा आहे. ही कल्पना यशस्वी होईल की नाही याची खात्री नाही. म्हणजे झाली क्लिक तर भरपूर पैसा मिळेल, नाही क्लिक झाली तर सगळं नुकसान येईल. ही सगळी रिस्क असेसमेंट झाल्यानंतर तो पैसे गुंतवायला तयार होतो. त्यावेळेला निगोसिएशन होतात. कारण हा इन्व्हेस्टर म्हणतो मला मॅनेजमेंट मध्ये पण यायचं आहे. हा इन्व्हेस्टर म्हणतो मला फक्त इंटरेस्ट नको, मला शेअर इन दी प्रॉफिट पण पाहिजे. कल्पना याची आहे, मेहनत हा करणार आहे, धंदा तो भरभराटीला आणू शकतो. अशा परिस्थितीत मग तो पैसे घेताना शेअरच्या किमतीपेक्षा अधिक किंमत त्या इन्व्हेस्टरकडनं मागतो. म्हणजे 10 रुपयाचा शेअर असेल तर कदाचित 40 रुपये तुम्ही द्या, मी एक शेअर तुम्हाला देईन असं म्हणू शकतो. आता कल्पना करा कोणाला तरी 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचे. त्या 1 कोटीच्या फेस व्हॅल्यू साठी त्यांनी 4 कोटी गुंतवले. बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल येणार 1 कोटी आणि 3 कोटी रुपये हे त्याचं प्रीमियम राहणार. आता हे जे 4 कोटी रुपये त्या एंटरप्रेन्योरला मिळाले ते त्याचं प्रॉफिट करून त्याच्यावर 56(2) खाली टॅक्स लावला होता. त्याला एंजल टॅक्स म्हणतात. मला ही जर सगळी कन्सेप्ट लक्षात आली असेल तर आता एंजल टॅक्स विथड्रॉ केल्यामुळे स्टार्टअपला कसा फायदा होईल हे लक्षात आलं. आता काय होत होतं, मी समजा स्टार्टअप करणार आहे, मला 4 कोटी मिळाले
त्यातले 1 कोटी लायबिलिटी आहे, 3 कोटी रुपयावर मला 30% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे 1 कोटी तर माझं टॅक्स मध्येच गेलाय. मिळाले 4 कोटी, पण हातात वापरायला मिळाले 3च कोटी. लायबिलिटी मात्र आपण जर बघितली तर त्यांनी 4 कोटी दिलेले आहेत. हा कर आता काढून टाकलेला आहे. आणि त्यामुळे स्टार्टअपसाठी ही एक चांगली संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे असं मला वाटतं. हे थेट झालेले फायदे. इनडायरेक्टली काय केले का, तर सगळ्यात पहिलं इनडायरेक्टली केलेली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 11,11,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. बघा आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं म्हणजे काय, त्याच्यावर खर्च करायचा आहे म्हणजे काय, तर कोणाला तरी हे पैसे द्यायचे ना. आधी रोड बांधायचा समजा म्हटला तरी खडीसाठी पैसे द्यायचे, डांबरासाठी पैसे द्यायचे वगैरे, मशिनरीच्या भाड्यासाठी पैसे द्यायचे. म्हणजे ज्या वेळेला इन्फ्रावर खर्च होतो त्यावेळेला लोकांच्या हातामध्ये पैसे जाणार आहेत आणि त्यातनं पर्चेसिंग पॉवर वाढेल, त्यातनं बिझनेस फ्लरिश होतील. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च महत्वाचा आहे. आणि हा खर्च आता 3.4% ऑफ GDP इतक्या स्तरावर गेलेला आहे. याच्याच जोडीला 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी PM आवास योजनेअंतर्गत घरं बांधली जाणार आहेत. त्याच्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. घरं पुन्हा तेच इन्फ्रास्ट्रक्चर सारखंच घरांचं पण आहे. जेव्हा घरं बांधली जातात त्यावेळेला अनेकांना उद्योग मिळतो, अनेकांचा धंदा चालू होतो. त्याचाही एक फायदा उद्योगाच्या वाढीसाठी होणार आहे. आणि खूप चांगली तरतूद केली आहे ती म्हणजे केवळ केंद्र सरकार हे सगळं करेल असं न मानता राज्यांनी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटसाठी खर्च करावा. म्हणून राज्यांना 1.5 लाख कोटी रुपये हे बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात देण्याची तरतूद केलेली आहे. म्हणजे जी राज्य असं काही करू इच्छितात त्यांना केंद्राकडनं कर्ज मिळेल आणि त्यांनी त्या राज्यामध्ये आपल्या प्रायोरिटीज प्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा. हा दुसरा आव्हानाचा भाग संपला. आता तिसरं आव्हान जे म्हणजे वित्तीय शिस्त. का महत्वाची आहे इथून आधी सुरुवात करू 1-2 मिनिटांमध्ये. 2008-9 मध्ये अमेरिकेत एक संकट आलं ज्याला सब प्राईम क्रायसिस असं म्हणतात. काय होतं हे संकट, तर बँकांकडे खूप पैसा होता आणि बँकांनी तो पैसा कर्ज स्वरूपात वाटला. पैसा आहे, ग्राहक नाही. म्हणजे बँक्स आर रेडी टू गिव्ह फंड्स बाय वे ऑफ लोन्स बट देर आर नो टेकर्स फॉर लोन्स, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे बँकांना तर प्रॉफिटमध्ये राहायचं आहे, त्या सगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका आहेत. म्हणून त्यांनी कर्ज वितरण करायला सुरुवात केली आणि सगळे नॉर्म्स बाजूला ठेवून कर्ज वितरित केले. परिणामतः त्या कर्जांना सब प्राईम लोन्स असं म्हणतात. आणि जो क्रायसिस संकट निर्माण झालं ते त्या कर्जांमुळे संकट निर्माण झालं, कारण ती कर्जांची परतफेड झाली नाही, त्याच्यावरचं व्याज मिळालं नाही. आणि अमेरिकेतल्या सुमारे 100 पेक्षा जास्ती बँका बुडाल्या. मी पुन्हा एकदा सांगतो जोर देऊन, अमेरिकेतल्या 100 पेक्षा जास्ती बँका बुडाल्या. हे म्हणायचं कारण असं आहे की एक गैरसमज सगळ्या जगात पसरलेला आहे. गमतीने सांगायचं तर जे जे उत्तम उदात्त उन्नत ते सगळं कुठे आहे, अमेरिकेत. फायनान्शियल डिसिप्लिन, फायनान्शियल विजडम, फायनान्शियल डिसिप्लिन कुठे, अमेरिकेत. त्यांनी शिकवायचं जगाला. आमच्याकडची एक कोऑपरेटिव्ह बँक बुडाली की हाहाकार होतो, त्यांच्याकडच्या 100 बँका बुडाल्या हे कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला कळत पण नाही. वित्तीय शिस्त नसली की काय होतं, ग्रीसचं उदाहरण घ्या. कर्ज इतकं घेतलं की कर्ज परतफेड करण्यासाठी कर्ज, त्याला डेट ट्रॅप म्हणतात. आणि एक वेळ अशी आली की कर्ज द्यायला कोणी तयार नाही. तेव्हा मग युरोपियन युनियनचे जी सेंट्रल बँक आहे, तर युनियन झाले, सगळ्यांचं एकच करन्सी झाली. ते असं म्हणाले की आता यांना जर आपण अजून कर्ज दिलं नाही तर पहिली पण कर्ज तुटते, म्हणून त्यांना आणखीन कर्ज दिलं. म्हणजे वित्तीय गैरशिस्त असली तर असा फायदा पण होतो, तुम्हाला आणखीन कर्ज मिळतात, पण अर्थात ती कर्ज कंडिशनल मिळतात आणि त्या कंडिशन्स फार
आता पाकिस्तानची काय अवस्था आहे? कर्ज द्यायला IMF तयार नाही. वित्तीय शिस्त बिघडली की काय होतं हे सगळं आपण बघितलं. भारतामध्ये सुदैवाने आत्ताच्या कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा वित्तीय शिस्तीला फार प्राधान्य दिले गेले. जगातले सगळे मोठे मोठे अर्थतज्ञ काय सांगत होते की आत्ता मंदी आहे, मंदीतनं बाहेर पडायचंय, तर लोकांच्या हातात पैसा द्या, पैसा दिला की लोक मागणी करतील, मागणी केली की अर्थव्यवस्था भरभराटीला जाईल. हे सगळ्या मोठ्या अर्थतज्ञांनी सांगितलं. मी नावात इथे घेत नाही, पण सगळ्या मोठ्या आपल्या एका माजी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी सुद्धा टाळं फोडून हेच सांगितलं की हे सरकार चुकीचं सांगतं. पण आपल्या सरकारने वित्तीय शिस्त मोडली नाही. त्या काळात सुद्धा डेफिसिट आणलं नाही. डेफिसिट म्हणजे काय? वित्तीय शिस्तीचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत किंवा दोन मोठे इंडिकेटर्स आहेत. पहिला इंडिकेटर काय आहे की तुमची वित्तीय तूट कमी असली पाहिजे, आणि दुसरा इंडिकेटर काय? तुमचं बॉरोइंग विदिन लिमिट असलं पाहिजे. हे जर दोन असले तर वित्तीय शिस्त आहे. डेफिसिट शब्द सांगतो आपल्याला, इट इज द डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर अँड इन्कम. बजेटमध्ये डेफिसिट येते. जगातल्या बहुतांश देशांची बजेट आता डेफिसिट बजेटच आहेत. त्यामुळे डेफिसिट येणं ही काही खूप एक्सेप्शनल गोष्ट नाही, पण त्या डेफिसिटला लिमिट काही असलं पाहिजे. आणि अटलजींच्या काळामध्ये एक कायदा पास झाला ज्याचं नाव FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. सरकारसाठी हा कायदा आहे. सामान्यपणे कायदा कोणासाठी असतो? जनतेसाठी कायदा असतो, संस्थांसाठी कायदा असतो, कंपन्यांसाठी कायदा असतो. पण हा कायदा सरकारसाठी आहे, म्हणजे सरकारने पाळायचा कायदा आहे. तो कायदा आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीचा आणि बजेट व्यवस्थापनाचा. त्या कायद्यामध्ये लिमिट घालून दिलंय की तुमचं फिस्कल डेफिसिट हे 3% जास्ती नसलं पाहिजे आणि तुमचं रेव्हेन्यू डेफिसिट हे 0% असलं पाहिजे. तांत्रिक आहे थोडंसं, पण मी सांगणार आहे. फिस्कल डेफिसिट आत्ता आपल्या कोविडच्या काळात थोडंसं वाढलं. म्हणजे जर आकडेवारी सांगायचं झालं तर फिस्कल डेफिसिट ही 2022-23 मध्ये 6.4% होतं. ते 23-24 मध्ये 5.9% ऑफ GDP असतं. हे इतकं कमी झालं आणि आत्ताच्या बजेटमध्ये ते आणखीन कमी होऊन 4.9% पर्यंत आणलेलं आहे. आपल्याला 3% जायचं आहे. आपण सुरुवात केली 6.4 पासून ते 4.9 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. रेव्हेन्यू डेफिसिट 4% होतं 22-23 ला, ते 2.8% पर्यंत मागच्या वर्षी खाली आलं आणि या बजेटमध्ये ते 1.8% पर्यंत आणलेलं आहे. ते 1% पर्यंत न्यायचं आहे, सॉरी 0% पर्यंत न्यायचं आहे. मला वाटतं वित्तीय तूट मर्यादित राखण्यात या सरकारला यश आलेलं दिसतं. आता हे समजा नाही केलं तर काय होईल ते पण 1 मिनिटात बघू. शेवटी तूट आली म्हणजे काय? खर्च करायचा आहे पण पैसा नाही, म्हणजे तूट आहे. ही भरून तर काढायला पाहिजे, कुठून करून तर पैसा आणला पाहिजे तरच खर्च करता येईल. कुठून आणता येईल? 2 मार्ग. एक मार्ग आहे त्याला म्हणतात इश्युइंग मोर करन्सी. म्हणजे मध्यवर्ती बँकेला सांगायचं एवढे आम्हाला पैसे कमी पडतात, नोटा छापा आणि द्या आम्हाला. कारण आता कुठल्याही सरकारचं चलन हे सोन्याच्या साठ्यावर अवलंबून नाही, कोणत्याच देशात नाही. शेवटचा देश होता तो म्हणजे अमेरिका. त्यांनी 71 साली गोल्ड स्टँडर्डला गुडबाय केला. आता अमेरिकाही सांगते की आमचं डॉलर सोन्यामध्ये कन्व्हर्टेबल नाही. त्यामुळे हवं तितकं चलन छापणं हे सरकार आणि मध्यवर्ती बँक यांच्यावर अवलंबून नाही. काय होईल चलन छापलं तर? कॉमन सेन्स आहे, त्याला काही अर्थशास्त्राची फार आवश्यकता नाही. खूप चलन झालं, खर्च करण्यासाठी चलन आहे म्हणजे सरकार ते तुमच्या माझ्या हातात देणार आहे. आणि तुमच्या माझ्या हातात चलन आलं की आपली क्रयशक्ती वाढणार आहे, परचेसिंग पॉवर वाढणार आहे. परचेसिंग पॉवर वाढली की मागणी वाढणार आहे.
आणि मागणी वाढल्यानंतर पुरवठा होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. लगेच काही प्रोडक्शन फॅसिलिटीज वाढणार नाही. त्या कालावधीमध्ये काय होणार आहे, मागणी वाढले, पुरवठा तेवढाच राहिला आहे आणि मागणी पुरवठ्याने किमती वाढणार आहे. त्याला इन्फ्लेशन आपण म्हणतो. हे करायचं नाही. म्हणून हा पर्याय समजा तूट भरून काढण्यासाठी नोटा छापणं बाजूला ठेवलं. दुसरा पर्याय काय, तर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे बाजारातनं कर्ज घ्या आणि कर्जातनं ते पैसे खर्चासाठी वापरा. कर्ज देशांतर्गत असू शकतं, बाह्य असू शकतं. कर्ज घेतल्याने काय होणार आहे, त्याचाही पुन्हा कॉमन सेन्सवर आधारित परिणाम आपल्याला कळेल. पैसा ही सुद्धा एक वस्तू आहे, इट्स अ कमॉडिटी. आता जेव्हा सरकार जास्ती कर्ज घेणार आहे म्हणजेच या पैशाची मागणी बाजारात वाढणार आहे. पैसा नावाच्या कमॉडिटीची मागणी बाजारात वाढणार आहे. पैशाचं मात्रा वाढली नाही, क्वांटिटी ऑफ मनी रिमेनिंग सेम, पण डिमांड फॉर मनी बाय गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ लोन इज गोइंग अप. मागणी वाढली, पुरवठा तेवढाच राहिला आहे. पुन्हा तोच न्याय लावला तर काय होणार आहे, पैसा नावाच्या वस्तूची किंमत वाढणार आहे. आणि पैशाची किंमत म्हणजे काय, तर इंटरेस्ट रेट. पैसा महाग झाला म्हणजेच काय झालं, जास्ती व्याजाने पैसा मिळू शकतो. आणि जर का बाजारातले व्याजाचे जर वाढले तर पुन्हा इन्फ्लेशन होणार. तूट का महत्वाची, तूट भरून काढण्यासाठी कुठलाही उपाय वापरला तरी शेवटी त्याचा परिणाम इन्फ्लेशन मध्ये म्हणजे सामान्य जनतेला त्याची झळ लागणार आहे. म्हणून डेफिसिट मर्यादित ठेवणं आवश्यक आहे. मला वाटतं डेफिसिट मर्यादित का पाहिजे त्याचं मी थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं आपल्याला. मग हे बॉरोईंग बद्दल आता काय झालंय आपल्या असं लक्षात येईल, सरकारकडे उपाय आहे डेफिसिट कमी करण्यासाठी. एक उपाय काय, खर्च कमी करा, आणि दुसरा उपाय काय, उत्पन्न वाढवा. दोनच मार्ग आहेत. खर्च कमी करणं हे जवळपास अशक्य, कारण एस्टॅब्लिशमेंट खर्च करावाच लागणार आहे हे सगळं आणि विकास करायचा आहे. त्यामुळे खर्च कमी करणं जवळपास अशक्य आहे. आणि जिथे जिथे खर्च कमी केलेलं बजेट आपल्याला लक्षात येईल तिथे तिथे डेव्हलपमेंट वरचा कॅपिटल. आणि ते यश दोन आकड्यात मी आपल्याला सांगतो. पहिला आकडा आहे टॅक्स रेव्हेन्यू वाढला का. आणि मला वाटतं इथे बसलेले सगळे सजग आहेत, सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी हे वाचलंय की पूर्वी इन्कम टॅक्स भरणारे किती लोक होते आणि आता इन्कम टॅक्स भरणारे किती लोक आहेत. आपल्या लक्षात येईल कर महसूल हा 22-23 लाख 30,45,000 कोटी होता. तो गेल्या वर्षी 33,60,000 कोटी झाला आणि या वर्षीच्या बजेटमध्ये तो 38,40,000 कोटी रुपये अपेक्षित केला आहे. 92 पासून मी बजेटवर बोलतोय. ज्या वर्षी पहिल्यांदा 10 लाख कोटीचं बजेट झालं त्यावेळेला इतका आनंद झाला होता की आपल्या देशाचं बजेट 10 लाख कोटीच्या पुढे गेलं. आता ते 48.5 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेलं आहे. आणि त्यातले 38,60,000 कोटी रुपये करामत नाही. हा मी ग्रॉस रेव्हेन्यू सांगितला, स्टेटचा शेअर याच्यातून जातो. दुसरं, कराचा महसूल वाढला याची 2-3 कारण आहेत. एक कारण म्हणजे कराचा पाया विस्तारित झाला. जीएसटीचा कराचा महसूल हा दर महिन्याला 2.25 लाख कोटीपर्यंत गेला, विच वॉज नेव्हर एक्सपेक्टेड. तसंच इन्कम टॅक्स झाला, जवळपास 7 कोटी लोक भरायला लागले. याला एक कारण जसं सिम्प्लिसिटी आली ना तसं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये झालेलं सुद्धा हे कारण आहे. ज्यांनी आत्ताचं रिटर्न जुलैचं भरलं असेल त्याच्यापैकी मला खात्री आहे काही जणांनी तरी हा अनुभव घेतला आहे की रिटर्न भरल्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी असेसमेंट ऑर्डर आले आणि रिफंड पण खात्यात जमा झाले. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी जी आली, टेक्नॉलॉजीचा वापर आहे, पण ह्याला जी पॉलिटिकल विल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल लागतं, मला वाटतं ते या गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला दिसतंय. म्हणून सुद्धा टॅक्सचं कंप्लायन्स हा वाढला आहे. एका बाजूने हा इन्सेंटिव्ह आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला माहिती आहे की आता तुमच्या सगळ्याची माहिती सरकारकडे आहे.
तुम्हाला जी माहिती नाही ती सुद्धा माहिती त्या AIS मध्ये तुम्हाला मिळते. रिटर्न करताना किती त्रास होतो हे कन्सल्टंट सांगू शकते, कारण तो क्लायंट नेहमी हेच सांगतो की नाही हे मी केलेलंच नाहीये, आणि मग त्याला ते AIS दाखव, हो असं होतं का, हा बरोबर ते केलं. दोन्ही बाजूनी करामध्ये सुविधा पण आली आणि शिस्त पण आली, त्यामुळे कराचा महसूल वाढलाय. दुसरा एक सोर्स असतो त्याला करेतर महसूल म्हणतात, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. याच्यात सरकारला काय जमा होतं तर सगळ्यात प्रॉफिट ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, डिव्हिडंड ऑफ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, इंटरेस्ट ऑन लोन्स गिवन, फीज, रॉयल्टीज, या सगळ्या गोष्टी म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू सरकारचं. याच्यात वाढ इतकी प्रचंड आहे. करेतर रेव्हेन्यू 22-23 ला 2,85,000 कोटी रुपये होता. तो गेल्या वर्षी 3,01,000 कोटी झाला आणि या वर्षी एक्सपेक्टेड 5,46,000 कोटी रुपयांचा नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे. कशामुळे शक्य झालं मला जर विचारलं तर मी मागा 2 उदाहरणं दिली. रिझर्व्ह बँकेने किती डिव्हिडंड जाहीर केला, 2,10,000 कोटी रुपयाचा डिव्हिडंड दिला, नॉन टॅक्स रेव्हेन्यू. बँकाच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग लॉसेस मध्ये होता. या वर्षी पब्लिक सेक्टर बँकांचा प्रॉफिट हा 1.42 लाख करोड रुपीज आहे, त्यातनं डिव्हिडंड सरकारला मिळणार आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे विकायला काढले, थोडं जरा एका वर्तमानपत्राच्या अग्रलेखामध्ये याच्यावर कॉमेंट आहे. नाव मी घेत नाही पण सुज्ञ लोकांना नाव लगेच कळेल. आणि ती कॉमेंट अशी आहे की आता सरकारला डिसइन्व्हेस्टमेंट करायचंच नाहीये का, कारण यावेळेला डिसइन्व्हेस्टमेंट मधनं फक्त 50,000 रुपये अपेक्षित केले, जे काही लाख रुपये गेली अनेक वर्ष चालत आहे. म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करायची का करायची नाही याच्यासाठी निकष काय, डिसइन्व्हेस्टमेंट का करत होते, का करायला पाहिजे. जे उद्योग सरकारला प्रॉफिटमध्ये चालवता येत नाही, ज्याच्यावर खर्च होतो आणि कॅपिटल इन्व्हेस्टेडवर रिटर्न्स व्यवस्थित मिळत नाही, असे उद्योग विकून खासगी क्षेत्राकडे देणं हे लॉजिकली बरोबर आहे. किती दिवस ते पांढऱ्या हत्ती पोसायचे हे म्हणणं बरोबर आहे. म्हणजे याच्यात 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे यू आर अनेबल टू रन देम सक्सेसफुली. 69 साली जेव्हा तुम्ही बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तेव्हा का केलं, त्याची कारण आहेत ना. त्याच्यानंतर 2दा पुन्हा राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे राष्ट्रीयकरण हे बेसिकली चुकीचं आहे असं नाही, ते तुम्हाला नीट रन करता येत नाही. कारण जसं विकास आवश्यक आहे तसं मी म्हटलं इक्विटी पण आवश्यक आहे. आणि मग शेठ लोकांच्या बँका होत्या आणि फक्त थोड्या लोकांना ते कर्ज देत होत्या, असे काही आरोप होऊन मगच त्याचं राष्ट्रीयकरण झालं ना. आता तुम्ही त्या डिसइन्व्हेस्टमेंट का करत नाही. मला असं वाटतं जर तुम्ही 1,40,000 कोटी रुपयाचा नफा मिळवून दाखवू शकत असाल, NPS 0.6% पर्यंत आणून दाखवू शकत असाल, तर इतकी वर्ष त्याच्यावर केलेली मेहनत आणि गुंतवणूक आता लगेच डिसइन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता आहे का, हाही खरोखर विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून यावेळेला करेतर महसुलातही भरपूर वाढ झाली. परिणामतः तूट कमी झाली आणि तूट कमी झाल्यामुळे मार्केट बॉरोइंग्स कमी झाले. Probably this is the first year when the figure of market borrowing has come down. दरवेळेला बॉरोइंगची फिगर वाढत गेले. या वेळेला 22-23 साली 17.39 लाख करोड इतके कर्ज होती. 23-24 ला ती 17.98 झाली. या वेळेला ती फक्त 14.72 लाख कोटी कर्ज आहे. सुमारे 3 लाख कोटी रुपयांनी कर्जाची रक्कम कमी झाली आहे. याचे पुढच्या काळात येणारे फायदे आपल्या सहज लक्षात येतील. व्याजाचा मार कमी होईल, रिपेमेंटचा मार कमी होईल आणि त्यामुळे पैसा अधिक उपलब्ध राहील विकास आणि इक्विटीसाठी. मध्यंतरी एक आता सध्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फारच जोरात आहे आणि आपण सगळे त्याला खूपच चांगला रिस्पॉन्स देत असतो. एक व्हिडिओ आला होता भारत कर्जाच्या विळख्यात. आणि किती कर्ज आहे, कारण एका
अहवालामध्ये भारतावर कर्ज 81% आहे असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यावर एक क्लिप आला. बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं आणि मग मलाही आवडलं नाही म्हणून मी पण एक त्याच्यावर व्हिडिओ केला. माझ्या YouTube चॅनलवर तो आजही उपलब्ध आहे. इज इंडिया इन डेट ट्रॅप असं त्याचं नाव आहे. कारण अर्थमंत्रीच म्हणतात 81% आहे असं. आणि मग त्याच्यावर बरंच काही लोकांनी मांडलं. थोडासा अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल वाढलाय पण. आणि हे 81% प्रमाणे ना मित्रांनो, पुन्हा आम्ही सांगतो की आकडे हे फसवे असतात. गमतीने मी अनेक वेळा सांगतो, ऍब्सोल्यूट फिगर्स आर मिसलिडिंग. म्हणजे याला 70 मार्क आहेत आणि त्याला 39 मार्क आहेत, तो हुशार कोण? याच्याने आपलं येणारं इम्प्रेशन. आणि 70 मार्क 100 पैकी आहेत आणि 39 मार्क 40 पैकी आहेत. बदलला का आपलं पर्स्पेक्टिव्ह? पण हे पर्सेंटेजेस सुद्धा मिसलिडिंग असतात. म्हणजे ऍब्सोल्यूट फिगर्स मिसलिडिंग आहेतच, पण त्याचं पर्सेंटेज काढलं तरी ते मिसलिडिंग असतं. त्याचं हे एक उदाहरण आहे. तसं कोणती कर्ज धरलेली आहे? कारण कर्ज काही अंतर्गत आहे, काही बाह्य आहे. कर्ज काही केंद्र सरकारचे आहे, काही राज्य सरकारचे आहे. तर 81% जे कर्जाचं प्रमाण दिलंय हे केंद्र आणि राज्याचं मिळून एकत्रित 81% कर्ज आहे. फक्त केंद्र सरकारचं नाही, हेही आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग आता जर आपण थोडीशी तुलना करायला लागलो, कारण मिसलीड व्हायचं नसेल तर कोणाबरोबर तरी तुलना केली पाहिजे. तर जगातल्या 5 मोठ्या अर्थव्यवस्थांची आपण तुलना करू. भारताचा 81% जर रेशो असेल कर्जाचा GDPशी, जपानचं किती आहे? 260%. विकसित राष्ट्र, जगातलं 2 नंबरचं राष्ट्र. आणि 1 नंबरच्या राष्ट्राची काय स्थिती आहे? USA 121.3%. फ्रान्सचं काय? 111%. UKचं काय? 102%. भारताचं काय? 81%. मला असं वाटतं की केवळ एखादा आकडा घेऊन त्याच्यावरनं काही ओपिनियन फ्रेम करण्यापेक्षा थोडी तुलनात्मक अभ्यास करून त्याचा विचार केला पाहिजे. आणि आता ती कर्ज कमी करण्याकडे पाऊल या अर्थसंकल्पात उचललेलं आपल्याला दिसतं. याच्यासाठी एक तिसरी गोष्ट आणखी कारणीभूत झाली, ती म्हणजे सबसिडीज. आपल्या देशामध्ये सबसिडीज कमी करणं हे कुठल्याही पक्षाच्या सरकारला अशक्य गोष्ट आहे. त्या द्याव्याच लागतात. गरज म्हणूनही द्याव्या लागतात, म्हणजे इकॉनॉमिक कंपल्शन म्हणूनही द्याव्या लागतात आणि पॉलिटिकल कंपल्शन म्हणूनही द्याव्या लागतात. या सरकारचं वेगळं पण काय नाही. त्यांनी सबसिडीची रक्कम कमी नाही केली, तर सबसिडीचा फॉर्म बदलला आणि सबसिडीचं पर्सेंटेज कमी केलं. रक्कम तेवढीच आहे सबसिडीची. 80 कोटी लोकांना फुकट धान्य तुम्ही 3 वर्ष वाटताय. टीका होते. एकीकडे तुम्ही म्हणताय की विकास होतोय आणि दुसरीकडे तुम्हाला 80 कोटी लोकांना फुकट धान्य द्यावं लागतं. कुठे विकास? अशी पण टीका होती. पण मित्रांनो, जे थोडंसं वाचन करतात त्यांना सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आठवेल 8-10 वर्षापूर्वीचा. आपल्याकडे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे सगळे खरेदी करते मिनिमम सपोर्ट प्राइस आणि त्याची साठवणूक पण करते. हजारो टन धान्य त्यांच्याकडे स्टोरेज कपॅसिटी नाही म्हणून किंवा क्षमता नाही म्हणून किंवा दुर्लक्ष आहे म्हणून काही कारण होतं सडून वाया जात होतं. त्याच्यावर एक PL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल झाला. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की हे धान्य तुम्ही फुकट वाटा पण वाया घालू नका. आता त्यावेळेचे कोण अर्थमंत्री थोर होते, त्यांचं नाव मी काही घेत नाही, पण त्यांनी काही केलं नाही. त्यानंतर कोणी काही केलं नाही. या सरकारने त्याचा वापर करून 80 कोटी जनतेला फुकट धान्य एक्स्ट्रा खर्च न करता द्यायला सुरुवात केली. आणि आता आपल्याला कुठेही हे दिसत नाही की अन्नधान्य कुजून सडून वाया गेले. सबसिडी दिली की नाही? दिली. खर्च वाढवला का?
सबसिडी दिली की नाही दिली, पण ती थेट खात्यात जमा केली. त्यामुळे मधली सगळी गळती कमी झाली आणि थेट बेनिफिट, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात, ती व्यवस्था सुरू झाली. अशा सगळ्या गोष्टींनी विचार करता वित्तीय शिस्त हा तिसरा आव्हानाचा भाग सरकारने फेस केलेला आहे. चौथं जे म्हटलं होतं पॉलिटिकल कंपल्शन किंवा पॉलिटिकल आव्हान, तर मित्र पक्षांना सांभाळून घेणं ही पॉलिटिकल गरज आहे. सुमारे 76,000 कोटी रुपये आंध्र आणि बिहारवर दिले. तुमची इच्छा असो नसो, सरकार चालवायचं असलं, टिकवायचं असलं तर असे कॉम्प्रोमाइजेस होणं स्वाभाविक आहे. ते कमी झाले पाहिजेत हे निश्चित. साधारण आर्थिक दृष्टीने हे विश्लेषण मी आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. आता अनेकांना असं वाटतं की अर्थसंकल्प म्हणजे काय, तर दोनच गोष्टी, एक म्हणजे शेअर बाजार आणि दुसरं म्हणजे इन्कम टॅक्स. याच्याशिवाय अर्थसंकल्प काही नसतो असा अनेकांचा, मी अगदी जाणीवपूर्वक सांगतो, गैरसमज आहे. म्हणून मी सुरुवातीला संकल्प आणि अंदाजपत्रक या दोन शब्दांचा उल्लेख केला. हे दोन्ही घटक फार महत्त्वाचे आहेत. बजेटमुळे त्यांच्यावर परिणाम होत असतो, त्यामुळे त्याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे. पण ते म्हणजे अर्थसंकल्प नाही. किंवा जसं एक आणखीन गैरसमज आहे की नाही, इकॉनॉमिक्स म्हणजे काय, शेअर बाजार, आणि शेअर बाजार नाही येत मग हा कसला इकॉनॉमिक्स. मला असं वाटतं शेअर बाजार इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ टोटल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. पण तरी आपल्या सगळ्यांना उत्सुकता टॅक्सेशन बद्दल असते, म्हणून एक 10 मिनिटात मी टॅक्सेशनच्या काही तरतुदी ज्या सामान्यांना लागू होणार आहेत त्या सांगतो. पहिली, रेट स्ट्रक्चर चेंज केलं आहे, ते मला वाटतं सगळ्यांचं आतापर्यंत पाठ झालं. न्यू रिजिम, ओल्ड रिजिम असे दोन रिजिम्स आहेत. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की नवीन रेट स्ट्रक्चर जे आलंय ते फक्त न्यू रिजिमसाठी आहे, ओल्ड रिजिमसाठी नाही आहे. त्यामुळे साधारण 12 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्या मंडळींना काही नफा, काही फायदा त्याच्यातनं होणार आहे. दुसरा ज्याचा मी मागाशी उल्लेख केला, स्टँडर्ड डिडक्शन, ते 50,000वरून 75,000 पर्यंत वाढवले. पण तेही फक्त न्यू रिजिमसाठी वाढवलंय, सगळ्यांसाठी वाढवलेलं नाही आहे, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. तिसरं, एक TCS असतं आणि एक TDS असतं. TDS म्हणजे मला उत्पन्न मिळतं त्यावेळेला त्याच्यातनं कर कापून घेतला जातो, आणि मी जेव्हा रिटर्न करतो त्यावेळेला माझा TDS मला वजा करून उर्वरित रक्कम भरावी लागते. किंवा TDS जास्ती कापला असला तर मला रिफंड मिळतो. हा TDS आहे. TCS काय आहे, तर काही व्यवहार होताना मी टॅक्स भरेन की नाही म्हणून माझा टॅक्स समोरची पार्टी कापून घेते. टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स. 10 लाखाच्या वर गाडी घ्यायला गेला तर तो गाडीवाला विकणारा तुमच्याकडनं TCS कापून घेतो. मी परदेशी प्रवासाला गेलो, TCS कापून घेतला जाईल. मी प्रॉपर्टी विकायला गेलो तर त्याच्यातनं TCS कापून घेतला जाईल. मला वाटतं TDS आणि TCS यातला फरक मी सांगायचा प्रयत्न केला. आतापर्यंत काय होतं, करदायित्वातनं म्हणजे टॅक्स लायबिलिटीमधनं TDS वजा होत होता आणि TCS स्वतंत्र क्लेम करायला लागत होता. म्हणजे मी टॅक्स भरताना माझी टॅक्स लायबिलिटी वजा TDS, राहिलेली रक्कम भरली की काम भागत होतं. TCS मला स्वतंत्रपणे मागायला लागत होता की माझं एवढं कापून घेतलं गेलंय ते मला परत मिळालं. म्हणजे एका अर्थाने त्रासदायक होतं, कारण माझे पैसे ऑलरेडी सरकारकडे जमा आहे तरी मला त्याचं क्रेडिट मिळत नव्हतं. आता ते एकमेकांच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होण्याची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. एक मोठी तरतूद ज्याच्याबद्दल खूप आरडाओरड सध्या ऐकू येते आणि त्याच्याही खूप क्लिप्स, म्हणजे अगदी संसदेत एका खासदाराने केलेलं भाषण सुद्धा आपल्याला ऐकायला येतं, ते म्हणजे कॅपिटल गेन टॅक्स. आता हे कॅपिटल गेन दोन प्रकारचं आहे, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म आहे. आणि काही विशिष्ट फायनान्शियल असेट्स आहेत आणि इतर असेट्स आहेत. असे साधारण ढोबळ मानाने 4 त्याच्यात प्रकार आपल्याला करता येतील. तर आता या सगळ्यामध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स हा 15% 20% केलेला आहे, वाढवलेला आहे. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेनचा टॅक्स हा 10% 12% आणि पूर्वी
20% होता नॉन फायनान्शियल ॲसेटसाठी, म्हणजेच जमीन असेल, प्लॉट असेल, फ्लॅट असेल वगैरे, तर तो 20% होता, तो आता 12.5% कमी आला. त्यामुळे ऑन द फेस ऑफ इट असं वाटतं की 7.5% सूट मिळाली. सूट मिळाली खरं आहे, पण त्याच्या जोडीला एक आणखी गोष्ट केली ते म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्सेशन काढून टाकलं. आणि त्यामुळे ओरिजिनल कॉस्ट ऑफ द एसेट विल बी कम्पेअर्ड विथ दी कन्सिडरेशन. विक्रीची किंमत आणि मूळ कॉस्ट यांची तुलना केली जाईल आणि त्याच्यावर 12.5% टॅक्स भरावा लागेल. ही एक जाचक तरतूद आहे. हे आपल्याला आतापर्यंत बहुतेक सगळ्या प्रसिद्धी माध्यमांना कळलेलं असेल. कारण मी जर एखादा प्लॉट 2001 साली 1 कोटीला घेतला आहे आणि आता समजा तो 4 कोटीला विकतोय, तर पूर्वी काय होतं, त्या 2001 ते 2024 या कालावधीसाठी इन्फ्लेशन इंडेक्सनुसार त्याची कॉस्ट मला वाढवून मिळायची. साधारण 3.56 या आसपास काहीतरी ते दरवर्षी इंडेक्सेशन येतं. म्हणजे उदाहरणार्थ त्याची किंमत आता 3,60,00,000 झाली आणि मी 4 कोटीला घेतली, तर 40 लाखावर मला 20% टॅक्स भरायला लागत होता. आता तसं होणार नाही. आता 1 कोटी आणि 4 कोटी यातला फरक हा प्रॉफिट धरला जाईल आणि 3 कोटीवर 12.5% टॅक्स भरावा लागेल. ही एक तरतूद झाली ज्याच्याने असं मानलं जातं आणि ज्याच्याशी मी पण सहमत आहे की थोडी गुंतवणूक अशा ॲसेट्समध्ये कमी होईल आणि जी गुंतवणूक होईल विक्रीच्या वेळेला पुन्हा त्याच्यामध्ये कदाचित ऑफ द रेकॉर्डची रक्कम वाढू शकेल. ही एक तरतूद कॅपिटल गेनबद्दल झालेली आहे. एंजल टॅक्स काढला त्याची मी तपशिलात माहिती सांगितली. बायबॅक ऑफ शेअर्स याची एक तरतूद जरा महत्त्वाची आलेली आहे. काय, जेव्हा प्रॉफिट झाला तेव्हा डिव्हिडंड वाटत नाही. तो डिव्हिडंड म्हणजे डिव्हिडंडवरचा टॅक्स वाचवलेला आहे आणि तो कंपनीने फ्लो बॅक केला, रिइन्व्हेस्ट केला. आता कंपनी ज्या वेळेला ते शेअर्स बायबॅक करते त्यावेळेला पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होणार आहे. आत्ता पूर्वी याच्यावरचा टॅक्स हा कंपनी भरत होती, बायबॅक शेअरवरचा टॅक्स कंपनी भरत होती. आता तो शेअर होल्डरने भरायचा आणि तो भरताना काय, मी म्हणून मला डिव्हिडंडचा उल्लेख केला की हा न वाटलेला डिव्हिडंड आहे. आता बायबॅकच्या स्वरूपात तुम्ही तो डिव्हिडंड वाटताय लोकांना, म्हणून हा बायबॅक जेव्हा होईल त्यावेळेला बायबॅकची पूर्ण रक्कम ही डिव्हिडंड मानली जाईल. म्हणजे तो शेअर समजा 500 रुपयाला कंपनीने बायबॅक केला तर पूर्ण 500 रुपया डिव्हिडंड मानला जाईल आणि त्याच्यावर टॅक्स त्या शेअर होल्डरने भरायचं. आणि मग जी ओरिजिनल कॉस्ट ऑफ शेअर्स होती त्याचं काय, तर तो कॅपिटल लॉस मानला जाईल आणि तो तुम्हाला सेट ऑफ मागता येईल कॅपिटल गेनच्या अगेन्स्ट. त्यामुळे ही पण एक अशी तरतूद महत्त्वाची आहे जी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. याच्या जोडीला आणखीन एक वर्किंग पार्टनर सॅलरी, ही पण एक फार गमतीशीर प्रोव्हिजन असता आलेली आहे. ही प्रोव्हिजन म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये LLP असो किंवा पार्टनरशिप असो पार्टनर्सना पगार देण्याची तरतूद आहे. आणि हा पगार किती असावा तर त्याला लिमिट आहे. 3 लाख प्रॉफिट असेल तर 1.5 लाख वगैरे. आता ह्या तरतुदीनुसार ती 3 लाखाची लिमिट 6 लाख केली आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत पगार किंवा 90% ऑफ गुड प्रॉफिट असा झालेला आहे. पण हे ठीक आहे, लिमिट वाढले याच्यात काही फार अडचणीचा भाग नाही, एका अर्थाने फायद्याचा आहे. पण त्याला आणखीन एक जोड दिली आहे ती म्हणजे हा पगार देताना किंवा पार्टनरला इंटरेस्ट देताना किंवा पार्टनरला कमिशन देताना जी रक्कम दिली जाईल त्याच्यावर TDS कापला पाहिजे. त्यामुळे सामान्यपणे काय होतं आतापर्यंत ते म्हणजे वर्षाच्या अखेरपर्यंत नफ्याची परिस्थिती बघून आणि मग ते 90% बसायला पाहिजे या हिशोबाने पगार टाकला जायचा. पण आता अशी इयर एंडला ॲडजस्टमेंट करणं हे थोडीशी अडचणीची गोष्ट होणार आहे. अशक्य नाही आहे, अडचणीची होणार आहे. कारण आता तुम्हाला त्या महिन्यात पगार दिल्यानंतर TDS कापला पाहिजे, भरला पाहिजे, TDSचं रिटर्न भरलं पाहिजे. मार्ग आहेत की नाही, मार्ग आहेत, पण ते आता एवढे सोपे नाही आहे. ही एक मोठा बदल याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. सामान्यपणे जे सगळ्यांना लागू होतील असे बजेटमध्ये बदल
मी आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. पण हे सगळं झालं तरी शेवटी एक प्रश्न येतोय, ठीक आहे तुम्ही तासभर सांगितलं, अर्थमंत्र्यांनी 1.5 तास भाषण केलं, पेपरामध्ये छापून आलं, पण आम्हाला जरा एका वाक्यात सांगा ना की बजेट कसं. आणि बऱ्याच वेळेला तर ते पत्रकार आणखीन गंमत करतात. यावर्षी जरा ते कमी झाले, पण दरवर्षी असतं 10 पैकी किती मार्क आहेत. आता मी CA चा विद्यार्थी होतो आणि कॉलेजमध्येही शिकवत होतो, त्यामुळे मला एक गोष्ट माहिती आहे, आमच्या CA च्या परीक्षेत तर थिअरी पेपरला सुद्धा मॉडेल आन्सर्स असतात. त्यामुळे मार्क देण्यासाठी हे मॉडेल आन्सर आहे असं उत्तर असेल तर 10 पैकी 10, आणि मग ह्याच्यात काय कमी असतील त्याप्रमाणे 10 पैकी 9, 8, 7, 6 लिहायचं. म्हणजे आधी काय पाहिजे मार्क द्यायला? मॉडेल आन्सर पाहिजे. या बजेटला काही मॉडेल आन्सर आहे का? तुमच्याकडे फुटपट्टीच नाहीये आणि तुम्ही सांगता हे उंच आहे का बुट्ट आहे ते सांगा. मार्क द्यायचे कशाच्या आधारे? पण थोडक्यात समरी जर करायची झाली तर मला असं वाटतं की राजकीय दृष्टीने जर बघितलं तर मित्रपक्ष सांभाळा, खुर्ची सांभाळा असं हे बजेट आहे. धोरणात्मक दृष्टीने जर बघितलं तर धोरणात सातत्य आहे आणि धोरण सातत्य हे विकासाला आवश्यक आहे. त्यामुळे धोरणाच्या दृष्टीने धोरण सातत्य ठेवणारं, भविष्याचा वेध घेणारं असं हे बजेट आहे. आणि आर्थिक दृष्टीने बघायचं झालं तर वित्तीय शिस्त पाळणारं हे बजेट आहे. धन्यवाद.